हेम्प्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत चणा डाळीचे कोफ्ता करी। जेव्हा आपल्या घरामध्ये भाजीला काही नसतं ना, तेव्हा पटकन तुम्ही ही भाजी बनवू शकता। त्यासाठी आपण 1 कप चणा डाळ ते 4 तास भिजवून घेतलेले आहे। मी चणा डाळ वाटायला खलबत्ता घेतलेला आहे। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। चणा डाळ घेऊया। 4 ते 5 तास फुगवलेले आहे। ओव्हरनाईट सुद्धा तुम्ही सोक करू शकता। कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता, लसणाच्या पाकळ्या, अद्रक, थोडंसं जिरं, आपण आता त्याची पेस्ट करून घेऊया। पूर्ण अशी पेस्ट नाही करायची आपल्याला, थोडीशी दरदरी राहिली पाहिजे म्हणून आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतोय त्याला। मिक्सरमध्ये कशी खूप बारीक होते। मिक्सरमध्ये पण जेव्हा आपण करू तेव्हा बंद चालू बंद चालू बंद चालू असं करून आपण वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि घरगुती गरम मसाला टाकत आहोत आणि परत थोडंसं वाटून घेऊ, जेणेकरून आपले सगळे स्पाइसेस त्या आतमध्ये शिरतील आणि आपले जे वडे आहेत त्यांना चांगली टेस्ट येईल। अशा पद्धतीने आपण वाटून घेतलं ना का आपले कोफ्ते चांगल्या पद्धतीत शिजतात आतपर्यंत, म्हणजे असे पीठ असं लागत नाही, मग चांगले शिजले जातात। अशा पद्धतीने जर वाटून घेतलं तर पाहू शकता तुम्ही बरोबर झालेले आहेत आता आपले। असं आपल्याला आता याचे कोफ्ते करून घ्यायचे आहेत। चला आपण आता कोफ्ते करून घेऊया। जर तुम्हाला असे कोफ्ते गोल गोल कोफ्ते करून घ्यायचे असतील तर अशा पद्धतीने करून तळून घेऊ शकता। अशा पद्धतीने गोल कोफ्ते तुम्ही तयार करू घेऊ शकता, किंवा जेव्हा आपण नॉर्मली रँडमली जसे भजी जसे काढतो ना तसे आपण असे काढू शकतो। आता चॉईस तुमची आहे, तुम्हाला कशा पद्धतीने काढायचे, गोल करून कोफ्त्याच्या आकाराने काढायचे की अशा पद्धतीने काढायचे ते तुम्ही ठरवू शकता। आता आपले कोफ्ते आपण तळून घेतोय। सर्व कोफ्ते असेच आपण तळून घेऊया। आता आपले कोफ्ते पूर्ण तळून झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे। आता आपण 1.5 ते 2 टेबलस्पून तेल घेतोय। त्यात आपण 1 टेबलस्पून जिरं टाकूया, कांदे टाकूया, कांदे चांगले नरम होईपर्यंत परतून घेऊया। 1 टोमॅटो घालून घेऊया, रफली चॉप टोमॅटो आहे। त्याला चांगलं गुलाबी रंगापर्यंत परतून घेऊया। इकडे आपण आता लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट बनवून घेऊया आणि जे आपण कांदे आणि टमाटर परतून घेतलेले त्यांची एक पेस्ट बनवून घेऊया। ते आणि त्यात भाजलेलं खोबरं,
4 टेबलस्पून तेल गरम झालेलं आहे दुसऱ्या कढईमध्ये. त्यात 1 टेबलस्पून जिरं, दालचिनी, तेजपत्ता आणि अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ती परतून घेऊया. आता आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घालूया. चांगली परतून घेऊया 5 ते 10 मिनिटं. मग त्यामध्ये त्याला तेल सुटलं की आमचा घरगुती मसाला घेतलेला आहे मी 2 चमचे, हळद अर्धा चमचा आणि परतून घेऊयात आपण. ते चांगलं परतून झालं की त्यात आपण थोडं पाणी घालून घेऊया. पाणी घालून झालं की थोडं गरम झालं की त्यात आपण कोफ्ते टाकून घेऊया. आता आपण त्यामध्ये गरम मसाला आणि मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्या. पाच ते 7 मिनिटं वाफ काढून घेऊयात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि भाजी कशी झालेली ते सांगायला कमेंट करायला विसरू नका. आता कोथिंबीर टाकून घेऊया. आणि तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे, कशी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी वर खाली करू शकता. जर तुम्हाला खूप सुक्की हवी असेल तर पाणी कमी घ्या. आता अशा याच्यामध्ये थोड्या वेळाने ती सुक्की होईल. तुम्हाला आता दिसत असेल ग्रेव्ही आहे त्यात, पण ती थोड्या वेळात सुक्की होईल. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. आणि माझी रेसिपी पाहण्यासाठी थँक्यू.